काय काय आम्हाला प्रसाद घेऊन यायच्या आईला खातोच काय झाल्या प्रसादी कोणाला पाहिजे गाईस आता चौथा घर तर नमस्कार मित्रांनो. आता आज आहे शेवटचा दिवस गणपती बाप्पाचा. आज विसर्जनाचा दिवस आहे आणि आम्ही चाललो आता आरतीला. म्हणजे सांगताना खूप दुःख होतं की आज बाप्पा चालला आहे त्याच्या घरी. तर पाहुणा आला होता आपल्याकडे, तर त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारे पाठवणी करायची आहे म्हणून तर आता आरतीला चाललो आहे. तर आरत्या लिमिटेडच बोलायच्या आहेत ना? हो. तर रात्रीसारख्या अनलिमिटेड आरत्या नाही बोलायच्या आहेत. एक दोन आरत्या बोलणार आहेत, एक दोनच आरत्या बोलणार आहोत. त्यासुद्धा दाखवतो तुम्हाला. मध्ये गणपतीचा म्हणजे मधले 4-5 दिवसाचा ब्लॉग नाही पडला कारण की नेटवर्क नव्हता, खाली जाणं येणं जास्त झालं नाही त्याच्यामुळे पडला नाही. पण हा ब्लॉग नक्कीच पडेल आज किंवा उद्याच्या आसपास. तर गाईस ब्लॉगमध्ये नक्की बनून राहा, कंटिन्यू बघा आणि नक्कीच भावाला तुमचा सपोर्ट करा. ओ सूर्या. तर पोरांनो आता आम्ही पहिल्या घरी आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात समोरचं आणि पहिलं घर आहे हे समोर ना सर. समोरच्या दारातून जातोय, मागच्या दारातून जाणं हे थोडंसं चुकीचं आहे. पाप असतं ते, पाप आहे पाप. त्यामुळे जरा आम्ही पुढून जायला शिकलोय आता. भारतीय संस्कृती दहीहंडी झाली असती काय पडलेला असता, आता दहीहंडी झाली असती वाचलेला. पहिलाच घर आलेला, पहिल्या घरामध्ये आलेला आहे बघा समीरदा. काय 4 गोष्टी आम्हाला सांगतोस काय? मूर्ती सुख करता दुःख हरता वार्ता वेगनाथे सर्वे सर्वे प्रेम भगवादयाचे पहिला घर झालाय, आता दुसऱ्या घरात चाललोय. खूप म्हणजे गाईस प्रसादी नाही दिले आम्हाला. हे आता कुठल्या घरी चाललोय आपण? सुजय दादाच्या. कितवा घर आहे तो? दुसरा. मग तू कितव्या घरात आलास? पहिली. तू खाली येणार आहेस? हो बोल. हो तुला कोण येणार आहे खाली? आम्ही नदीत जाणार आहोत. बोल. मम्मी नाही येणार आहे खाली. मम्मी नाही येणार आहे खाली. मग तुला कोण येणार? मग पप्पा पण नाही येणार आहे खाली. असं सांगणार जातोय एकटा. जाऊन दाखव. एकटा जातोय म्हणजे एकटा जाणार आहे मी खाली. म्हणून आम्ही आता दुसऱ्या घरी आलोय. आता आम्ही डायरेक्ट आरती दाखवतो. आता तिसरी पण घरातल्या नाही दुसऱ्या घरातल्या आरती झाली. दुसऱ्या घरातली आरती झाली. हो या टाळबीळ घेऊन फिरतोय मी बघा. प्रोफेशनल वारकरी याला म्हणतात, प्रोफेशनल वारकरी.
निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, आता आज्ञा असावी. चुकले काही आमचे आता. लहान पोराची मज्जा घेत आहेत. काय आहे बघा, आकाश दावा का लहान पोरांना ओरडतोय उगीच. हो का, आज तो माणूस लहान पोरांना ओरडत बसतो, उगीच रडवत बसतो. तर तुमच्याकडे कोण असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला पण. टॅग करा त्याला. टॅग करा त्याला. हो बघा, आरतीला रडवत बसतो, नंतरला मग त्याला घेतो परत. आता तिसऱ्या घरात आलोय आम्ही, सूर्याच्या घरी. आता आम्ही वाघाच्या घरी आलेलो आहे बघा. पहिला दुसरा वाघ इकडे आहे, ही मांजर आहे. मला तर गाईस आता तिसरा घर झालेला आहे. आता चौथ्या घरामध्ये आम्ही प्रवेश करतोय बघा. आम्ही आता लिमिटेड ॲडिशन पोरांमध्ये उभे आहे. पोर नाही आता, पोरं सगळे पुढे गेले, पोरं पुढे गेले. आता आपण कुठं मोठ्या माणसाचे ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक गुरव दाखवतो आमचा तुम्हाला गुरव दाखवतो. पद्धतशीर लिमिटेड ॲडिशन गुरव आहे. न्यू टेक्नॉलॉजीला असं कुठं भेटणार नाही गुरव. गुरवाचा आता व्हिडिओ बनवतो. हे असे सरबरीत चाळे करत असतात. आरतीला येतात आणि येण्यासारखे अगोदर येतात आणि काय पण करत असतात. हा येडाच आहे. पावर बंद. पंखा चालू कर. गणपतीराय रमेश 8 दिवस स्थापना करून जी काही सेवा केलेली आहे, त्याच्यामध्ये काय त्यांची काय चुकवाट झाली असेल तर त्यांना माफ करून त्यांच्या अखंड घरादारामध्ये सुखाची संभाळ त्यांचे मुलं बाळ शेरबाजा इथे पण आले, तरी त्यांच्या ज्या काय मनाच्या इच्छा त्या पूर्ण करून त्यांची जी काही योजलेली कामं ते पूर्ण पार आणि या अखंड घरादारामध्ये त्यांच्या शिरमस्तकी हात ठेवून त्यांना सुखाची संभाळ. तर काय चालू का पप्पाचा लाडका तर अडवा खाला. जॉईनच नाही केली तुम्ही. बरोबर. काय केली नाही, काय केली नाही, काय केली नाही, का नाही केली, हा जॉईन का नाही केली, हा काय बोलतोयस, काय काय आम्हाला प्रसाद घेऊन यायच्या आईला. हातच काय झाल्या प्रसादी, कोणाला पाहिजे. गाईस आता चौथा घर झाला ना. चौथा घर झाला. आता 5व्या घरामध्ये आम्ही प्रवेश करतोय. ज्येष्ठ नागरिक मागे राहिलेत. आता आम्ही लहान मुलांच्या संघाचं आम्ही पुढे चाललोय. तरी ह्याच्यामध्ये काही लग्न झालेले आहेत, काही न लग्न झाले आहेत, काही पोरं झालेली आहेत, काही लग्नाची बाकी आहेत. तर बघू शकता ही सगळी पोरं. हे आयाज ओय ए येड्या ओय. अच्छा रिस्पेक्ट कर म्हणजे डिसरिस्पेक्ट. हे बघ जास्त बघ, जास्त उडू नको साल्या. मग बघत नाहीस काय, इग्नोर करतो. किती वाजले रे. गाईस पाऊस आलेला आहे आता. तर या विषयावर पावसासाठी काय 2 शब्द बोलू शकाल तुम्ही माणस धाडवे. पावसाला नम्र विनंती. कृपया पावसाळा गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर कितीही पाऊस आला तरी आम्हाला फरक पडणार नाही. तर कृपया पाऊस राजा तू थोडासा लेट आलास तर आम्हाला
तुझी आमच्यावरती कृपा होईल मोठी. इंद्रदेवाला कृपा आहे. हे बघा ज्येष्ठ नागरिक, हे बघा ह्यांना म्हणतात ज्येष्ठ नागरिक, असे असतात ज्येष्ठ नागरिक. तर गाईस वाघ आता आतमध्ये शिरतोय. वाडीतील वाघ. वाडीतील वाघ. वाघाचा विषय काय आहे? अरे ती बोलायची नाही काय नाही, प्रसाद घ्यायची गरज आहे. तर वाघ आता प्रवेश करतोय आतमध्ये. वाघाने प्रवेश केला. हे बघा ज्यांचे ज्येष्ठ नागरिक. आजकालचे पोरं बघा अशी खाली बसायला येतात. अशा तऱ्हेने 5वा घर सुद्धा झालेला आहे कंप्लीट. आता आम्ही 6व्या घराकडे आकर्षित होत आहोत. बघा याचंच घर आहे ते बघा. आता ढोलकी मी वाजवतो. हा तर आर्थिक घे, मी ढोलकी वाजवतो आता. तर गाईस माझा आता ढोलकी वाजवायचा मूड झाला. तर तुम्हाला ढोलकी वाजवताना सुद्धा कशी व्हिडिओ वाजवते दाखवतो तुम्हाला. काय मानस तू करशील ना व्हिडिओ? करणार नाही बाई आता बघा तुम्ही तुझा भाऊ ढोलकी वाजवतो तुम्हाला दाखवतो. अक्षय राजे ब्लॉग बंद करावे. तर गाईस बघा हे माझ्यावरती चालतात बघा हे असे. वाघाचा दिवस नाही आहे, वाघाने ब्लॉग बंद करावे. जळू नका. जळणाऱ्यांना जळू दे, चालणाऱ्यांना चालू दे आणि आगे बढ़णाऱ्यांना बढू दे, असं माझं एक वाक्य आहे. हो काय आखे बनने वाली चुतिया होती. हो तुम्ही हो कसा तुला चुत्या म्हणतो. आगे चलने वाले. कोणी काढला तरी इथलाय. तूच लावली होतीस मग. तर गाईस अशा तऱ्हेने आम्ही आता कर्जाच्या घरी पोचलोय. म्हणजे 1 मिनिट लागेल जायला. बाईला गप ना. आता नदी पार करून कोण दाखवाय? पाणी कमी असं मी सार्थकच्या बरोबर राहणारच नाही. गेल्या टायमाला करून मला मग तिथून तू आला. सार्थक तिथून एकटाच गेला काय रे? सार्थक गेला की नाही? अरे सूर्या सार्थक गेला की नाही? तर गाईस आता अशा तऱ्हेने आम्ही आम्ही चाललोय आरतीला. 6व्या घरात. ढोलकी वादन कसं केलंय ते कमेंट मध्ये. 7व्या घरात. आज प्रसादी नाही तर कोण थांबत नाही. माझा पण आज मूड नाही प्रसादी नाही तर. मग आमचा वाघ आमची ढोलकी वाजवतोय आता. आम्ही आलोय त्यांच्या घरी आरतीला. त्या दर टायमाला भेटी असला आता काय हाय नाही वाटतं तरी पण आलोय आम्ही. हे बघा मंडळी, मानस धाडवे, हा ढोलकीवाला बायल्या. वाघ आहे मी सांगतोय. अरे दानव कुठं आला. आलो आम्ही आरतीला. आता व्हिडिओ करा मध्ये मी हा तुम्हाला दाखवतो आरती.
काही आरती चालू झाले. तर गायज आता 7वं घर झालेलं आहे. तर आता चालू झाले 7वं घर झालेलं आहे. आता आम्ही आमच्या घरात चाललो धाडव्यांचा राजा बघायला. तर आता इथे आरती झाली की आम्ही विसर्जनासाठी निघायला सुरुवात करू. दुःख होत आहे पण काय बोलायचं, तोही पाहुणा आहे. तर चला दाखवतो तर आमच्या घरची आरती. देवाची मातेचा ओवाचा केला, ओवाचा केला, ओवाचा केला. नारी मिळो नर नारी मिळो त्यांचे आनंद वाजवले.
रामाचा छंद गाईस आत्ता सर्व घरांमध्ये आरती कंप्लीट झालेली आहे. आत्ता आम्ही 3 वाजले तर 3:30ला आम्ही आता गणपती बाहेर काढणार आहोत. तर गणपतीची मिरवणूकसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच. तर भेटू. सगळ्या गोष्टी तयार केल्या. तर गणपती आता मकरातून खाली घ्यायचे आहेत. आरती चालू आहे बघा. एकदा शेवटचं बघून घ्या मकरामध्ये. बघा जी आमची आरती करते. तर गाईस खूप दुःख होते आता बाप्पा जातोय. तर मला सुद्धा आज 7 दिवस होता आमच्यासोबत. आज थोडं वाईट वाटतंय. तर गाईस आता आरती झालेली आहे आणि आता गणपती बाप्पाच्या जाण्याची वेळ आली आहे. तर आता आम्ही खाली घेण्याची तयारी चालू आहे. बघा होऊ शकतो तुम्ही. गणपती बाप्पाला इथं पाटावरून खाली घेणार आणि मग त्यानंतर त्याला पूजा वगैरे करून घरी पाठवणार. तर तुम्ही व्लॉगमध्ये बनून राहा. विसर्जनाची पूर्ण व्हिडिओ येईल. पार्ट 2 मध्ये येईल कारण खूप मोठी व्हिडिओ होईल. तर विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असंच बनवून राहा आणि आम्हाला सपोर्ट करा. ताजा मोदक
असू देतो पुढे आता तू ठेव मधल्या बॅलन्स वर ठेव खाली चालणार नको अंदरमध्ये चालणार तर गाईस आता मखर सजलेला होता तर रिकामी झालेला आहे. गौरी आणि गणपती यांच्या घराला निघालेले आहेत. सजलेला मखर आज रिकामी झाला गाईस. तर गाईज बघा मकराची ठिकाण कशी झाले आता बघू शकता. आज खूप वाईट वाटतंय एकदम. दोन्ही पण घ्या समय खालती हे बघा काकी आमची खाली येते गवर गणपती. आता खाली घेतलंय गणपतीला. उत्तर पूजा चालू आहे आता. थोड्याच काही क्षणामध्ये आता आम्ही विसर्जनासाठी निघणार आहोत. तर काही दुःख होत आहे कारण की बघा मकर सजलेलं होतं ते आता अशा ठिकाणी अशा वेळी. चल 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 पुढे चल पुढे चल पुढे चल. तोंडात गेला. तर गाईज आता आम्ही गणपती बाहेर काढलेला आहे बघा. सगळ्यांच्या मूर्त्या चालल्या आहेत बघा इकडे. तर गाय माझा फेस बघू शकता कसला एकदम वाणी वाटतं एकदम खतरनाक. मोरया मोरया गणपती चालले गावाला चैन पडे ना मला. ए ए ए ए गाय आता आम्ही आलेला नेमके खाली कुठे आले मला आलेलो आता व्हिडिओ करतो. आता मिरकाटी झालेला आहे रे बघा. आमचा ढोलकी माझा बोलतोय मिरकाटी झालेला आहे.